छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभारण्याचे जे काम हाती घेतले ते शहाजी राजांच्या पाठिंब्याने आणि जिजाऊ साहेबांच्या सल्ल्यानेच. पहिले 3 किल्ले महाराजांनी अत्यंत मुत्सद्देगिरीने आणि हुशारीने तसेच शांततेने ताब्यात घेतले. जेव्हा तोरणा किल्ला महाराजांनी ताब्यात घेतला तेव्हा त्यांनी आदिलशहाला कळविले, सांप्रत मुलखातील वतनदार कर नीट देत नाहीत, टाळाटाळ करतात असे कळून आले तेव्हा त्यांचा बंदोबस्त आम्ही करतो. आताच्या कराच्या दुपटीने कर आम्ही पुढील वर्षी देऊ हे आमिष दाखवत शिवरायांनी पुढे असेही म्हटले, किल्लेदार किल्ला सोडून इतरत्र गेला, गडाची काळजी कोण घेणार, सबब आम्हाला आमची माणसे गड राखण्यासाठी पाठवावी लागली. तोरणा गडाचा बंदोबस्त महाराजांनी केला आणि त्यांचा मोर्चा मुरुंब देवाच्या डोंगराकडे वळविला. मुरुंब देवाच्या डोंगराचा घेरा विस्तीर्ण आणि चढण मोठी होती. दुर्गमता शत्रूला घाम फोडणारी आणि उंची तर गगनाला भिडणारी. शिवाय जागा, देश आणि कोकण यांच्या मध्यावर दोन्ही दिशेला हालचालींवरती देखरेख करता येईल अशी. पूर्वेकडे जहांगीरचा मुलूक, पश्चिमेकडे तळ कोकण आणि दक्षिण उत्तरेला मावळ मुलूक. महाराजांनी येथेच राजधानीचा किल्ला बांधायचे ठरवले आणि विनाविलंब करता सुरुवात देखील केली. जिथे हेतू शुद्ध असतो तिथे नियती ही साथ देतेच. महाराजांच्या या कार्याला आई तुळजाभवानी मनापासून प्रसन्न होऊन मदत करती झाली. तोरणा गडाची डागडुजी चालू असताना किल्ल्यात गुप्तधन सापडले. ते धन देवदेवतांच्या सोन्याच्या मूर्ती रूपात सापडलं. कदाचित आई भवानीने म्हटलं असावे, जेव्हा हिंदूंचे 33 कोटी देव झोपलेले असतात तेव्हा एक युगपुरुष कामाला लागलेला असतो. महाराजांना पहिला किल्ला तोरणा विना लढाई मिळाला होता आणि राजगडाची बांधणी करण्यासाठी भूदेवीने सुद्धा निधी पुरविला होता. बाकीचे काम तडीस नेण्यास महाराज आणि त्यांचे मावळे सज्ज आणि सक्षम होतेच. या मूर्तींचे काय करावे असे महाराजांनी जिजाऊंना विचारले तेव्हा जिजाऊंनी सल्ला दिला की या मूर्ती देवाच्या असल्या तरी सोन्याच्या आहेत हे विसरू नका. या मूर्ती वितळवा आणि स्वराज्यातील मावळे रूपी जिवंत देव घडवा. हा महाराष्ट्र यवनमुक्त करा. देवांना सुद्धा हेच अपेक्षित असावे आणि म्हणून त्यांनी या यज्ञकुंडात भाग घेण्याचे योजले असावे. यांचे सहकार्य घ्या. यांना अग्निकुंडात वितळवून स्वराज्याची रचना करा. त्यानंतर अगदी कमी काळातच पद्मावती, संजीवनी, सुवेळा माचीसह तिहेरी तटबंदीचा चिलखतीत आधार देणारा राजगड निर्माण झाला. अगदी बेलाग आणि अजिंक्य असा गड. महाराजांनी 3ऱ्या किल्ल्याकडे आपला मोर्चा वळविला. नाव होते किल्ले चाकण आणि किल्लेदार होता फिरंगोजी नरसाळा. निजामशहाचा किल्ला ताब्यात घेऊन फिरंगोजी स्वतःच किल्लेदार बनला होता. महाराजांनी त्याच्याशी चर्चा केली, त्याला स्वराज्याचे आरंभ केलेले कार्य समजावले आणि फिरंगोजी स्वराज्य उभारणीच्या प्रवाहात सामील झाला. चाकणचा किल्लेदार आणि सैन्य रक्ताचा एक थेंबही न सांडता स्वराज्याच्या विचाराने प्रेरित होऊन स्वराज्यात दाखल झाले. हा नंबर होता कोंढाण्याचा. कोंढाण्याचा किल्लेदार मुसलमान. विरोध होण्याची पूर्ण शक्यता आणि महाराजांना लगेचच लढाईला तोंड फोडायचे नव्हते. साम वापरून काम होणार नाही तेथे महाराजांनी दाम वापरले. किल्लेदाराला भरपूर पैसे दिले आणि गडाची जबाबदारी घेतली. आपण निश्चिंत गडाखाली राहावे असे सांगून किल्ला ताब्यात घेतला. आता पूर्ण प्रदेशावरती नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यक होते ते पुरंदर किल्ला जिंकणे. पुरंदरचा किल्लेदार निजामशहाचा सरदार निळकंठ हैबतराव. शहाजी राजे पूर्वी निजामशाहीत होते. जिजाऊंनी त्यांची समजूत घालून स्वराज्याच्या उद्योगास हातभार लावण्यास सांगितला. ऐन दिवाळीच्या दिवशी पुरंदर स्वराज्यात आला. त्याचा एक थेंबही न सांडता हे 5 किल्ले महाराजांनी आपल्या ताब्यात घेतले होते आणि स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली होती. इतिहासातील अशाच सत्यकथा ऐकून घेण्यासाठी हे चॅनल लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा. धन्यवाद.